ज्यांना ऐकण्याकरता आपले कान आतुर झालेले आहेत ते या संमेलनाचे अध्यक्ष वैभव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. आदरणीय कविश्रेष्ठ गझल सम्राट सुरेश भट यांना शिरसाष्टांग विनम्र अभिवादन. मंचावर उपस्थित पूर्वाध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे. मी मावळते म्हणणार नाही, कुठलाही कलाकार कधी मावळत नसतो. यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा आणि माझ्याकडे ही वर्षभरासाठी जी काही सूत्र सोपवले त्याबद्दल त्यांचे आभार. स्वागताध्यक्ष नानाजी लोडम, आबेदजी, डॉक्टर गणेश गायकवाड, आजचे उद्घाटक शाहीर सुरेश कुमार वैराळकर, आंबेजोगाईचे दगडू दादा आणि माझे आवडते शाहीर नितीन देशमुख, माझ्या आधी गझल लिहिणारी संपूर्ण पिढी, माझे सर्व समकालीन गझलकार आणि माझ्यानंतरही गझलेच्या क्षितिजावर येणारे कवी गझलकार आणि आपणा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज अमरावती येथे होणारे 3रे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन एल्गार हे मराठी गझलच्या प्रवासातले आणखी एक महत्त्वाचे आणि दखलपात्र वळण ठरणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आज या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून इथे बोलायला उभा असताना माझ्या मनास पूर्ण जाणीव आहे की मी इथे सर्व कवी गझलकारांचा केवळ एक प्रतिनिधी म्हणून उभा आहे. मला याचे यथोचित भान आहे की मी अजूनही गझल लेखनाचा एक विद्यार्थीच आहे आणि मला आयुष्यभर विद्यार्थीच राहायला आवडेल. गझलेच्या या विस्तीर्ण अवकाशात कायमस्वरूपी तेजाळणारे इतके स्वयंप्रकाशित तारे आहेत की अनिमिष नेत्रांनी त्यांचे अवलोकन करण्यातच उभे आयुष्य सहजानंदात सरून जावे असा हा योग आहे. मराठी गझलचा इतिहास, त्यावरचे अभ्यासपूर्ण विवेचन, तिचा आजवरचा प्रवास आणि त्यातील अनेक मैलांचे दगड यावर अनेक थोर अभ्यासकांनी लिहून आणि बोलून झालेले आहेत. त्यावर भाष्य करण्याचा माझा अजिबात वकूफ नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची अतीव आस उरी बाळगून वारीत सामील झालेल्या कुठल्याही वारकऱ्याला आपल्या खांद्यावर काही क्षणासाठी एक दिंडी मिरवण्याचे जे भाग्य लाभते ते आज मला लाभलेले आहे. अन्यथा खरी गझल म्हणजे नक्की काय, सकस शेराचे नक्की परिमाणे काय आहेत किंवा तथाकथित गझलियत म्हणजे काय, असे पहिली गझल लिहिताना पडलेले प्रश्न अजूनही माझ्या मनात पिंगा घालतच आहेत. गझलेचा हात धरून आयुष्याचाही अर्थ लावण्याचा प्रयत्न करताना एका वळणावर मी लिहिलं होतं, माझा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, माझा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही. एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती, असणेही नश्वर येथे, नसणेही अक्षय नाही, माझा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही. या तर्कांनी व या अनेक प्रश्नांनी भारलेल्या पोकळीतच अजूनही माझा प्रवास सुरू आहे. अजूनही शेर सुचल्यानंतर आपल्याला जाणवलेला शहारा खरा की शेर ऐकवल्यानंतर आलेल्या प्रतिसादामुळे वाटलेले समाधान खरे, मतला सुचल्यानंतर पुढच्या 4-5 यमकांचा अभावितपणे घेतलेला कानोसा योग्य की नाही, मनस्वीपणे स्वरकाफियाच्या दिशेने जावे की अजूनही व्याकरणाची कास धरूनच वाटचाल करीत राहावे, असे अनेक लहान मोठे संभ्रम हा माझा प्रवास अधिकच रंजकदार बनवत आहेत. कुणाकडूनही एखादा दर्जेदार उला मिसरा ऐकल्यानंतर पुढे काय याची धडधड जितकी जिवंत असते तितकीच गझल म्हणजे नक्की काय याबद्दलची उत्सुकता, याबद्दलचे बालसुलभ कुतूहल माझ्यामध्ये अजूनही टिकून आहे. याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आपल्यातल्या गझलकारापेक्षा आपल्यातला वाचक, आस्वादक टिकून राहावा असे वाटते ते ह्या गझलेच्या अनिश्चिततेमुळेच. आज इतक्या उदंड प्रमाणावर मराठी गझल लिहिली जात असूनही रोज नवे नवे शक्यतांचे प्रदेश खुले होतच आहेत. मनाला ते शक्यतांचे प्रदेश भुरळ घालतच आहेत. यासारखा आयुष्यातला दुसरा आनंद नाही. मी एका कवितेत लिहिलं होतं की एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते. गझलेच्या प्रत्येक शेरात, प्रत्येक मिसऱ्यात अनेकदा अशा परिपूर्ण कवितांचे दर्शन होते. कुणाचं तरी एखादा शेर, एखादी ओळ नजरेस पडते, कानावर येते किंवा आठवते आणि आयुष्याचं सोनं होऊन जातं. आपल्या मनाच्या एका सूक्ष्म कोपऱ्यातला गडद अंधार कुण्या दुसऱ्या सहोदराला आपल्याही आधी दिसावा
आणि त्याने त्याच्या विचारांच्या मशालीने तो सहज उजळवून टाकावा असा काहीसा अनुभव, अशी अनुभूती गझलेच्या या क्षेत्रात ठायी ठायी उंजळीत पडत राहते. आणि त्यामुळेच मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो. मग ती ओळ आपली नाही वगैरे कद्रू विचार मनाला स्पर्शही करत नाही. एखाद्या विधेमुळे आपल्याही नकळत आपल्यातला गाढ समजूतदारपणा जागा करावा यासारखे दुसरे सुख नाही. मराठी गझलेने आणि सर्व समकालीन गझलकारांनी माझ्यातलं हे माणूसपण जिवंत ठेवलेलं आहे. हे जे काही सुरू आहे ते एक अखंड काव्यहोत्र आहे, जे माझ्याही आधी सुरू होतं, माझ्या समक्षही सुरू आहे आणि माझ्या नंतरही सुरूच राहणार आहे याची मला जाणीव आहे. आपण फक्त आपल्या परीने 4 समिधा यास अर्पण करून, मनोभावे नमस्कार करून आणि ओंजळीत अतीव समाधानाचं पायसदान घेऊन पुढे जायचं आहे याची मला खात्री आणि आशा दोन्ही आहे. आणि ही दिशा मला माझ्या समजूतदार या क्षेत्राने आणि इथल्या मित्रांनी दिलेली आहे. विद्यार्थी दशेच्या या छोट्याशा प्रवासात माझ्यावर 2 माणसांनी सतत छाया धरली आहे. एक म्हणजे शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि दुसरे म्हणजे आजचे आपले स्वागताध्यक्ष नाना लोडम. स्वतः गझल लिहित नसतानाही प्रत्येक गझलकारावर निस्सीम माया करणारे हे 2 अवलिये माझ्यासारख्या छोट्या कलाकाराच्याही पाठीशी उभे राहिले, हे त्यांचे मोठेपण आणि माझे सद्भाग्य आहे. हा 2 दिवसांचा यज्ञ जवळून अनुभवताना सामील झालेल्या प्रत्येकाकडून अजून बरेच काही मला शिकायला मिळेल याची मला खात्री आहे. तासावर मास्तर आले नाहीत म्हणून एक मॉनिटर म्हणून मी इथे उभा आहे याचीही मला सार्थ जाणीव आहे. आणि मॉनिटर म्हणून उभा असताना आपण प्रत्येकदा पहिल्यांदा सुविचार लिहितो आणि सुविचार देण्याची ताकद गझलेसारख्या काव्य प्रकारा इतकी दुसऱ्या कुठल्याही काव्य प्रकारात नाही. जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती. सुरेश भटांनी सांगून ठेवलं. इतकी सुंदर दर्जेदार गझल लिहून सुद्धा शेवटी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. अशा तेजाळणाऱ्या ओळी लिहिणारे अनेक मित्र प्रवासात हात सोडून गेलेले आहेत. त्याचं वैषम्यही वाटतं, त्यांना जपायला पाहिजे होतं असंही वाटतं. महिमाच वेदनेचा इतका दिगंत व्हावा, गझले तुझ्यात माझा अश्रू जिवंत व्हा, असं लिहिणारा विजय आव्हाड. किंवा विजयचाच मला अजून एक मतला आठवतं की मी मैफिलीत माझ्या बेधुंद गात नाही, मी मैफिलीत माझ्या बेधुंद गात नाही, अद्याप दुःख माझे ताला सुरात नाही. इतकं प्रवाहीपण आणि इतका सकस विचार 2 ओळींमध्ये आणता येण्यासाठी जी काय आपण धडपड करतो आहोत त्याला यश लाभो ही इच्छा. नाहीतर सतीश दराडेसारखा आमचा मित्र, तिचा गाव अन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, उगा जन्मत एका घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. अशा अनेक जणांना आपण गमावून बसलेलो आहोत. जे आहेत त्यांना जपायचं आहे, एकमेकांमधली माणुसकी सौहार्द वाढवायचं आहे. गझलेच्या 2 ओळींमध्ये हे सगळं करण्याची ताकद आहे. प्रश्नही विचारायचे आहेत आणि एकमेकांना उत्तरही द्यायची आहेत. म्हणून मला या संमेलनाचं महत्त्व वाटतं. आज पुढचा मुशायरा आणि त्याच्या प्रत्येक मुशायरातली एक गझल ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आहे. शेवट करताना फक्त एक आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी, पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा. ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, ज्या गरिबीने उरी जाणीव तेवत राहिली, त्या गरिबीचा जरा अभिमान दे रे ईश्वरा. जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, जे युगांपासून काहीही कधी ना बोलले, त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान दे रे ईश्वरा. भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, भूतकाळाचे नको अथवा भविष्याचे नको, वर्तमानाचे जरासे भान दे रे ईश्वरा. आणि फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे, घुसमटीही ऐकणारा कान दे रे ईश्वरा. काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका,
काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका, त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे ईश्वरा. आणि या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा, या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान दे रे ईश्वरा. आणि आजचं माझं भाषण संपवताना शेवटच्या 2 वेळी अर्पण करतो की मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले, मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले. माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा, माणसांच्या काळजातच स्थान दे रे. धन्यवाद.